नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनल मध्ये. आज पहिलाच व्हिडिओ आहे. आज आपण ट्राय करणार आहे गुलाबजामुन. तुम्ही कशा सोबत गुलाबजामुन ट्राय केले आम्हाला सांगा. आज तर आम्ही भरपूर वेगवेगळ्या वस्तू म्हणजे अन्नासोबत ट्राय करतोय. तर आज आपल्या सोबत आहे संकेत, वैभव आणि ज्ञानेश्वर. जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज बऱ्यापैकी 4 मेनू आम्ही ट्राय करणार आहे. फर्स्टली 4 मेनू आहे आमचे. ते पण एक्स्ट्रीमली ओला टेस्ट होते आणि रॉ रिएक्शन निघतील. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय कमेंट आउट करायचं असतील तर नक्की करा. तर स्टार्ट करायचं. तर पहिला आपल्याला मेनू आला आहे मंचुरियनची ग्रेव्ही आणि गुलाबजामुन. क्षमारी काय याला आजपर्यंत गुलाबजाम खाल्ली होते, मंचुरियन खाल्ली होते. हे वेगळंच कॉम्बिनेशन दिसते काहीतरी. मी फर्स्ट ट्राय करतोय. आता काय मंचुरियनच आहे काय? मंचुरियन दिसतोय मला. आता तुम्ही खाल्लं असेल नॉर्मल मंचुरियन, अरे आम्ही खातोय गुलाबजामुन मंचुरियन. गुलाबजाम मंचुरियन मी तर फर्स्ट टाइम ट्राय करतो. पण मी तुला चालतोय ना थोडस मंचुरियन असतं की नाही. आणि ते कसं ते असं मग बरोबर इमानदारी खात रे. इमानदारी चालतो मी पण. इमानदारी आम्हाला निभावते. मी चालू तुला बघावं कर भाई, ट्राय कर. थोडा कमी कर. अरे कर रे, चांगला तो. अरे अर्धा कर त्याला. अर्धा कर, नाही जाणार. बरं, अर्धा करून त्या ज्ञानेश्वरला काही जाणार नाही पूर्ण आपला. तर अर्धा करून खाऊ आम्ही. व्हिडिओ पहिला. चीअर्स. काय म्हणते, बाईट पण पहिला. चीअर्स. तर ज्ञानेश्वर कशी होती टेस्ट? मंचुरियन एकदम रसरशीत. एक्स्ट्रीम फ्लेवरला डेंजर आहे. मी तांदूळ गिळला नाही पण चावल्यानंतर टेस्ट कळालेली. सगळ्यात पहिले टेस्ट आली मंचुरियन. खाल्ला गेला तर कसं तरी खाल्लंय बाबा. असं डायरेक्ट म्हणजे ठेवलं मध्ये. टेस्ट नको, रिस्क नको. एकदम डेंजर म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला डेंजर आहे. ट्राय करा स्वतः रिस्क वर करा. आंबट गोड कसं होतं ज्ञानेश्वर? कॉकटेल झाले. वैभव, माझं प्रेम आहे तुझ्या. पाण्याबरोबर घेऊन आता मी डायरेक्ट. पाणी आणा. अतिशय छान पदार्थ आहे हा. एकदम छान, आवडला आपल्याला. पाणी द्या साहेबांना. खूप छान अप्रतिम असा पदार्थ आणि कॉम्बिनेशन आहे या पदार्थामध्ये. तर ज्ञानेश्वर कशी होती टेस्ट? छान होती. करतोय अजून ट्राय? नको, आता तुम्हीच करा. ज्ञानेश्वर तर याच्यातच टाकलेला आहे. तर बघूया आपण नेक्स्ट काय येते. याच्यात तर जीव माझा गेलेला आहे. पण बघूया आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ. पण काय प्रिपेअर नाही नेक्स्ट साठी. बघूया आता. चायला आता काही काय माहित. नाकातून मंचुरियन खाऊन झाला म्हणजे नाकातून दम निघाला. कसं जायच ना गडी खाली. बघूया. अरे दही हे थोडं चांगलं राहील असं वाटून मला. बरं गाई, मी तर दही काही खात नाही कारण की मला आवडतच नाही. पण आता तुमच्यासाठी मला ट्राय तर करावंच लागेल. बघू गुलाबजाम सही दही काय बघूया. तर आपण काही गुलाबजाम आणि दहीचा फ्लेवर ट्राय करणार आहे. ज्ञानेश्वर दही जगतो. हो. चिटिंग काय तो याच्यातही राहिली ते पण का. तू पहिल्यांदा ट्राय करणार ज्ञानेश्वर? मी चालतो पहिल्यांदा. नाही हो का तुम्ही. ठीक आहे. मला याचं दही चांगलं लागतं. तू सुरेश खाऊन जाऊ.
दही मला चांगलं लागतंय. चांगलं आहे. छान आहे कॉम्बिनेशन, आवडलं आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही, छान आहे. दही गोड आहे का? नाही ते त्याच्यामुळे ते गोड लागतं. दही चांगलं लागतं. म्हणजे दही आंबट आहे पण त्याच्यातला जो कॉम्बिनेशन पाक चांगलं आहे, लागतंय. दह्यात साखर टाकतो, हम्म. दह्याचा जो पाक आहे तो मिक्स झाला आणि त्याच्यामुळे फ्लेवर पण चांगला येते. आणि गिळल्यानंतर सुद्धा गुलाबजामचा फ्लेवर राहतो, त्याच्यामुळे चांगलं चांगला. Really. एक नंबर. तुम्ही पण ट्राय करा. दही काय खात नाही मी, मला आवडत नाही, पण गुलाबजामुन असं बरोबर मस्त लागलं. बघून म्हणजे मस्त आहे, म्हणजे करू शकता. हम्म. कारण हा जो पाक आहे ना त्याच्यामध्ये मिक्स झालेला याचा पण फ्लेवर वेगळा आहे, त्याच्यामुळे ते पण मी खाऊ शकतो. दही खाऊन बघू. चला नेक्स्ट डिश बघू काय 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 असेल ते बघू. काहीतरी वेगळं असं ना तिथपर्यंत मी दही संपवतो. दही चांगलं लागतं जरा. खरंच चांगलं लागते. Cheers. राईस आता आपण ट्राय करतोय गुलाबजाम बरोबर सॉस, टोमॅटो सॉस. अरे वा, खूपच छान मेनू आलाय आता. तुझ्या आवडतीचा सॉस आलाय. सॉस नाही, मी सॉस आयुष्यात खाल्ला. तुला आवडत नाही सॉस आवडत मी म्हणून म्हटलं तुझ्या वडापाव आवडत. जरी खाल्ला तरी विदाऊट सॉस खातो, समोसा जरी खाल्ला तरी विदाऊट सॉस खातो. आवड घेणार. आज फर्स्ट टाइम ट्राय करायचं म्हणून सॉस घेतलाय, ते बघूनच मला कसं तरी झाले, कारण त्याचा आंबट फ्लेवर माझ्या अजून म्हणजे अजून पोटात येईल किंवा मनात येईल असं म्हणू शकतो. त्यामुळे मी खाऊन बघ, ट्राय करू. काय रे ज्ञानेश्वर तुला पण घे. थांबा मी घेतो, थांबा मी घेतो. हा नाही, तुम्हाला घालायला वाटलं जास्त घ्यावं लागेल. लिमिटेड टाक. लिमिटेड बस ना, एवढंच ना. नाही तर मग तुला माहिती माझं लिमिट किती आहे, एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतो. तेच ना, मग गुलाबजामुन सँडविच दिलं बस, संपला विषय. अजून नाही टाकणार बस, तू म्हणशील. अर्धाच द्या मला, तुम्ही सगळंच खा. ते बघूनच नको नको वाटतंय. प्रेमाचं नाही मग तू मला फोन केला, मी घालतो आता. ठीक आहे, तू खाऊ घाल, काय प्रॉब्लेम. तुझं प्रेम जास्त. ठीक आहे, थोडासा घे, प्लीज कमी झालंय. माझा फुल भरलेला त्यात ते हे काय रस काय म्हणतो त्याला, पाक. वैभव शेठ, मी तुम्हाला भरवतो, तुम्ही बघा आता टेस्ट कशी आहे. तुम्ही एकदा घ्या. ओके, थांबा तुम्ही आता रिएक्शन सांगा, मग मला बरं. थांबा. रसीला गुलाबजाम प्लेट घे बाबा. टिश्यू दे रे. तुझं आंबट खाल्लं नाही झालं, टेस्ट नाही घेतली. अरे याने बँडवर सांडवलं माझ्या. एकदम सुरुवातीला बकवास टेस्ट लागली. नाही चांगलं नाही चांगलं. दह्याचा फ्लेवर आहे थोडा एवढं दह्याचं आंबट आहे म्हणून थोडं दही सारखं लागतंय, पण ठीक आहे. एवढं घाण नव्हतं. सगळ्यात घाण म्हणजे मंचुरियन. छान होतं. स्टार्टिंगला थोडं वेळ वाटलं, पण नंतर मस्त लागला. छान होती, काय इश्यू नाही. तर तर माझ्याकडून राहील रेटिंग ऑलमोस्ट 3.5. माझे पण 2 काही इश्यू नाही. आउट ऑफ 5 2 रेटिंग आहे. मी याला देईल रेटिंग 2. तू काय म्हणतो? एक मायनस मध्ये नाही पण एक. हा, मायनस मध्ये तर एकच होता फक्त. ठीक आहे, याचा जो फ्लेवर आहे ना दह्यासारखा ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आंबट असते. दह्यात थोडा मलाई वाजवतो. होत होता, त्याच्यामुळे दह्याचा फ्लेवर चांगला येत होता. एकदा टेस्ट करतो माझा फ्लेवर चांगला म्हणून घे रे दह्याचा. आपलं दह्याचं हा जरा टेस्ट चांगले होईल. नाही लगेच कम्पॅरिझन, पण तो चांगलाच फ्लेवर तो आहे. चांगला चला आता जरा टेस्ट चांगले करू. अर्ध तू अर्ध मी. हा, हे खाशील चांगला मी होतो. ब्लॉगचं एंड आता लास्ट मी नव्हतं ना त्याच्यानंतर आहे अरे सांबर. लास्ट सांबर आहे का? हा, आता शेवटी घेतलं असतं हे, पण आता ते ते पण आठवण आली. ते पण एकच म्हणजे आपल्या हाताने खाता मला आवडते.
याच्यामध्ये मी दुसरं एक ट्राय करू शकतो. गुलाबजाम आहेत, चांगलं आणि लागतं. दही आणले, दह्यामध्ये टाकायला साखर नाही, जास्त दुधाने तुम्हाला तर गुलाबजामचा थोडासा पाक आणि दही एक बेस्ट. म्हणजे असं आहे, जास्त गोड खायचं थोडस टाकून बघ. नाही ते नॉर्मल साखर सारखं लागलं, पण हा तुम्हाला जर समजा दही जास्त, सॉरी गुलाबजामुन खूप जास्त गोड आवडत नसतं, थोडेसेच खायचे पण टेस्ट हे पाहिजे, दह्यासोबत खाऊ शकतो आरामात. चांगलं लागतं, बॅलन्स मस्त होतं आंबट आणि गोडचं मस्त लागतं. फक्त एकदम आंबट दही घेऊ नका, आणि थोडं मला यायचं म्हणून चांगलं लागतं. क्रीमी क्रीमी ताक नका घेऊ. ताक पण घेतात दह्यासोबत. हा म्हणजे ताक पातळ आलं ना मग फ्लेवर नाही. चला चालेल. खाऊ शकतो मी. तू कंटिन्यू कर, तू खा पूर्ण दही, बघू नेक्स्ट साठी. तर भावांना आपण आता ट्राय करणार आहे सांबार आणि गुलाबजामुन. अरे वा, खूप छान, एक नंबर मेनू. सांबर काय आहे? सांबर आणि गुलाबजामुन. सांबर आहे का? सांबर आहे, सांबर आहे. सांबर आहे काय? ओके. मला आतापर्यंत आम्ही काय वेंदू वडा, ते अजून काय वडा सांबार, इडली सांबार, समोसा सांबर. समोसा सांबार ते खाल्ले. गुलाबजामुन पहिल्यांदा ट्राय करतो. एकदम तुला काय वाटतं कसं येईल? याच्याने काय खाल्लं, दही आणि दही गुलाबजामुन. त्याच्यापेक्षा बेस्ट कॉम्बिनेशन दिसतं मला. ट्राय केलंच कळण बरं. रूल तर माहिती आहे ना तुला, पूर्ण अख्खा खायचा आहे. तू आख्याच्या नादात अख्खा व्हायला रे. अख्खा खावा लागणार आहे. तर आपण असं जे पुडी केले आहे त्याच्या आतमध्ये रस घातलेला आहे. कॉकटेल करून टाकूया आणि ते वैभवला खायला देऊया. वैभवला खूप आवडतं अशा गोष्टी, अशा मिक्सअप वगैरे, त्याला सवय मला जायचं. हे बघा सुरुवात कोणी केली? हा किमा बघा, हे सुरुवात कोणी केली? सुरुवात कोणी केली म्हणजे हे बघा काय आहे? तुम्हाला खा वाटतं का जरा? एक नंबर आहे. अरे हे ताटात उरल्यासारखं दिसतंय रे ते. एक नंबर आहे. हे मटणाची भाकरी एवढी बारीक नाही करत रे मी. बस ना बाबा, बस ना. अरे ते राव नको ना. एक जीव झालं पाहिजे ना. एक जीव झाला पाहिजे. ज्ञानेश्वर होतेच काय तूच भरव आता मला फर्स्ट, मी नंतर बघतो. मग थोडं प्रेमाने भरवतो. थांब ज्ञानेश्वर, अजून पुढे आपण सांबार टाकूया. त्यात सांबार बाहेर जाते रे. हा जाऊ द्या भरवा तेवढं. ज्ञानेश्वर घे देवाचं नाव. तोंडाला तर पाणी सुटलंय रे. पण पाणी नाही ते आता ते काय लीक झालंय, त्याची उलटी पण आली, उलटी वाटते ती थोडी बघून उलटी आली. असं वाटतंय. ठीक आहे, पहिले तू खा की. पहिले मी का म्हणतो? प्रेम, अरे तो प्रेमाचा बुगा केलाय रे, आता खाली सांडलाय. काही नाही सांग रे, चालतंय. तू चालतं. मला सगळ्या गोष्टी चालतात. थोडं सूप परपायचं. आपली इथे असं झाले ज्ञानेश्वरची रिॲक्शन पाहून मला तरी इच्छाच नाही होते खायची. कसं होतं ज्ञानेश्वर, एक्सपिरियन्स काय होता? बेस्ट आहे. एक नंबर. आता उद्यापासून हेच देतो खायला. एक नंबर आहे. देवाड्याचा फिका आहे देवाड्याच्या पुढे. हा ना. कसं होतं ज्ञानेश्वर? बरा होता. तसा सांगायचं झालं तर अवश्य सगळ्यांनी ट्राय करावं. माझ्या मते मी पण भरवतो आता. ज्ञानेश्वर बरा होता म्हणजे आता बघूया आपण काय करतो. छान होतं, पण माझ्या त्याकडून तोंडाकडून बघून वाटत नाही की तो बरा होता, पण बघूया. खा बघा. बघून खाऊ नाही वाटतं. मी हक्क खाल्ला. मी मागाचा खाल्ला का? ठीक आहे ना, चांगला लागला म्हणून ठीक आहे खाल्ला. ना, त्यावर पूर्ण भरोसा आहे मला. एकच ज्ञानेश्वर. नाही मी सगळं भरवणार. ज्ञानेश्वर एकच. सगळं भरावं लागतं. ज्ञानेश्वर एक तसं जमत नाही रे भाई. ज्ञानेश्वर पुढे गेले तू. हा पुढे गेलेलं छान असतं ते. एकच बाईट हा, याच्यानंतर नाही का एवढं एका हा, ठीक आहे बाईट. ठीक आहे ठीक आहे. एकच बाईट. हे पण खावं लागतं. अरे एवढं असं नाही भाई, तुम्ही एक खाल्लाय नाही जमणार एवढं. अरे
एकदम बकवास होता, बकवास. या मंचुरियन पेक्षा कम्युनिटी -10. चांगलं कस्टर्ड सारखं लागतंय रे. आहे थोडासा आंबट फ्लेवर आहे, पण याच्या आधी निंबूचं लोणचं. निंबूचं लोणचं आहे ना? तो फ्लेवर आहे. तो फ्लेवर आहे. नाही बघ. पाणी पिवा. हाय. अरे सॉरी मी दुसरं दिलं तुला. हा गाईस एकदम बघ. आता आम्ही 4 ट्राय केले, त्यातला हा सगळ्यात बघत होता. मला आवडलं. चांगलं म्हणजे एवढं काय नाही एक्स्ट्रीम लेवलला, पण ठीक आहे. या 4पैकी लोकांना जर सांगायचं, भावांना जर सांगायचं झालं सगळ्यात तर कोणता try सगळ्यात करायचे? बेस्ट मला दही आणि गुलाबजाम वाटला. तर तुम्ही नक्की खरंच आवर्जून try करा. ट्राय आणि करा. खरंच मस्त होता तो. रेटिंग त्याला किती दिली होती आपण? 4 दिली ना. तर हा 4 समजा. दही आणि गुलाबजाम ते 4. हे पण 4. हे खाऊ शकतो, मी खाऊ शकतो. हा म्हणजे खाऊ शकतो, म्हणजे इन केस रोज नाही डेली नाही, पण खाऊ घातल्या का खाऊ शकतो. एवढं काय नाही. पण काय मंचुरियन 2 रेटिंग. मंचुरियन नाही खाऊ शकत. 5 मध्ये 2 रेटिंग. मंचुरियनचा फ्लेवर जास्त लागतोय का? तो विषय डायरेक्ट ते काय आहे, लसूण एकदम भपका मारतो. गाईज असंच आपल्या चॅनल बरोबर जोडून राहा. प्रेम तुम्हाला असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या. असेच तुमच्यासाठी आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. सपोर्ट करा Support करा आम्हाला. फर्स्ट व्हिडिओ आहे, काय चुकी झाली असेल कमेंट करून सांगा. कमेंट आउट करा, म्हणजे ती चुकी परत होणार. आणि आणखी काय व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करा. नक्कीच. ते प्रोग्रेस राहील आता. तेवढा प्रोग्रेस राहील. काय कस नाही तूच खा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.